सर्व शिवभक्तांना आणि स्वामी भक्तांना सप्रेम नमस्कार. पवित्र श्रावण महिन्यातील दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. श्रावण महिना म्हणजे भगवान शिवशंकराच्या उपासनेचा सर्वात पावन काळ मानला जातो. या संपूर्ण महिन्यात महादेवाची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या श्रावणी सोमवारचे महत्त्व, पूजाविधी आणि आजच्या दिवशी कोणते शिवमूठ व्हायचे आहे याची सोपी माहिती आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा विशेष आणि फलदायी मानला जातो. दुसऱ्या सोमवारी महादेवाची पूजा केल्याने मनाला शांतता लाभते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. शिवपुराणानुसार जे भक्त श्रावण सोमवारी मनोभावे व्रत किंवा उपवास करतात त्यांच्यावर भगवान भोलेनाथ अत्यंत प्रसन्न होतात. आजच्या दिवशी शिवाची पूजा करताना काही साधे नियम पाळायचे आहेत जेणेकरून पूजेचे संपूर्ण फळ आपल्याला मिळते. तर आता आज पाहूयात आजची सोपी पूजाविधी. तर स्नान आणि संकल्प. तर सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करून महादेवासमोर हात जोडून पूजेचा संकल्प करावा. घरातील शिवलिंगावर किंवा महादेवाच्या फोटोसमोर दिवा लावावा. शिवलिंगावर आधी तांब्याच्या कलशातून शुद्ध जल अर्पण करावे. त्यानंतर गाईचे कच्चे दूध आणि पुन्हा जल अर्पण करून अभिषेक करावा. शिवाला पांढरे चंदन लावावे. त्यानंतर महादेवाला अत्यंत प्रिय असलेली पांढरी फुले आणि बेलाची पाने ओम नमः शिवाय म्हणत उलटी अर्पित करावी. तिळाची शिवामूठ. तर दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची शिवामूठ वाहण्याची परंपरा आहे. उजव्या हातात स्वच्छ किंवा पांढरे किंवा काळे तीळ घ्यावे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत शिवामूठ शिवलिंगावर व्हावी. जर घरी शिवलिंग नसेल तर महादेवाचे स्मरण करून वाटीत बाजूला काढावे आणि नंतर मंदिरात किंवा झाडाच्या मुळाशी टाकावे. आजच्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा. आरोग्याच्या कारणास्तव शक्य नसेल तर एक भुक्त किंवा फलाहार घ्या, म्हणजे एक वेळ आपण जेवू शकतो. आजच्या दिवसभरात जितका वेळ मिळेल तितका वेळ ओम नमः शिवाय या महामंत्राचा शांतपणे जप करावा. जमल्यास शिवलीलामृत ग्रंथातील 11व्या अध्यायाचे वाचन करावे. त्यामुळे घरातील आजारपण किंवा अडचणी दूर होण्यास मदत होते. संध्याकाळी प्रदोष काळात महादेवाची आरती पूजेची सांगता करावी. भक्तांनो, भोलेनाथ हे अत्यंत साधे भोळे आहेत. त्यांना कोणतीही मोठी पूजा नको असते, तर फक्त भक्तांचे खरे प्रेम हवे असते. तुम्ही वाहिलेले एक बेलाचं पान आणि एक मूठ तीळही खूप मोठ्या आनंदाने स्वीकारतात. आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तर चला तर मग म्हणावे, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव.